अभिजित, ते रामदेव बाबा असं म्हणाले की त्या आंदोलनानं जेनजीनं संस्कृतीला बदनाम केलेला आहे. आज त्याचं स्टेटमेंट होतं. कशा प्रकारे बदनाम केलंय? लोकतंत्रासाठी लढून बदनाम केलेले, आपल्या हक्कासाठी लढून बदनाम केलेले, पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलेले. जर याला संस्कृती बदनाम करणं म्हणतात, जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जे भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टी म्हणले की फसवणूक होतीये, त्याच्यावर थोडं लक्ष करा. संस्कृती आणि लोकतंत्र आणि देश हा जेनजी मला वाटते बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतो. तुम्ही जे पतंजलीचे पोल्ट्री प्रोडक्ट्स आहे त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा, नाही तर पतंजली बंद पडून जायचं. दुसरा एक विषय आलेला आहे की सीजीपी आणि संयुक्त किसान मोर्चा पुढच्या काळात सरकार विरोधात आक्रमक होतील असं झालं. काल सीजेपी आणि तुमची टीम आणि संयुक्त किसान मोर्चाचे काही सदस्य एकमेकांशी राकेश टिकेत यांच्याशी भेट घेऊन या सगळ्या मुद्द्यावर चर्चा केली होती की प्रश्न कसे पुढे घेऊन जाईल. नाही, नक्कीच. कारण की बघायला गेलं तर एकंदरीत शेतकऱ्यांची मुलं ही शिकतातच आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचंही शिक्षण चालू आहे, तेही परीक्षाच देतात. तर जेव्हा आमचे किसान नेता जे राकेश टिकेत असो किंवा इतर चढुनी जी असो, जेव्हाही भेटणं झालेले, ते म्हणले की तुम्ही जे आहे आमच्याच मुलांसारखे आहेत. आमच्या मुलांना करिअर करायचं आणि त्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आहे. आणि आमच्या आंदोलनात जो पाठिंबा आम्हाला किसान युनियनकडून भेटलेला आहे, किसान नेत्यांकडून भेटलेला आहे, तो खूप महत्वाचा होता, मोलाचा होता. आणि जेव्हा गरज होती तेव्हा ते आमच्या सोबत उभा राहिलेले. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना असो, किसान नेत्यांना असो आमची गरज पडेल, आम्ही त्यांच्या सोबत उभाच राहू. तसा प्रयत्न पुढच्या काळात एकमेकांसोबत असणार आहे का? किंवा मी सांगतो ना, जिथं जिथं शेतकऱ्यांना आमची गरज पडेल तिथे तिथं आम्ही सोबत राहू. कारण की मी जर सांगायला गेलो, मी स्वतः हिंगोलीतून येतो, माझ्या घरचे अजून शेतीच करतात. कुठं ना कुठे या देशात प्रत्येकांच्या घरी शेती असते, प्रत्येकांचे घरचे शेतातूनच आलेले आहेत. आपण काय सगळे आयटी कंपन्यातून, आपल्या घरच्या आयटी कंपन्यातून आलेले नाहीये किंवा सरकारी जॉब मधून आलेले नाहीये. आपण सगळ्यांची सुरुवात ही शेतकरी घरातूनच झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे गरज पडेल तिथं आम्ही सोबत उभा राहू. राहुल गांधींनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली, ते असं म्हणाले की या सगळ्या विद्यार्थ्यांवर जे हल्ला करतायत, बुलेट चालवले, फायरिंग केली, त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी रिझाईन केलं पाहिजे आता. ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. नवे शिक्षण मंत्री जोशी हे सुद्धा बदनाम आहेत असं प्रियंका गांधी संसदेत म्हणाल्या. त्यानंतर बाहेर ते असं म्हणाले की मी ठाम आहे, ते सत्य आहे, ते सुद्धा दोषी आहेत. मी त्यांची क्लिप पाहिली जिथं जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते. तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो. हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे. काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्कारांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? सगळी गुंड भरलेली आहेत. कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पैरोलवर बाहेर येतात. तर गुंड आणि बलात्कारांचं समर्थन करणारी ही सरकार आहे. कंगना रावतांची चर्चा होते, ते जनरेशर गटार असं म्हणते जेनजीला, आणि त्यावर आता बरंच वाढलं. कंगना राणावत बद्दल काय बोलू, मला काही एक असं चित्र दिसतंय सोशल मीडियावर की झेंझीला सपोर्टही केला जातोय आणि त्याच प्रमाणात त्याच सोशल मीडियावर झेंझीला आता ट्रोलही केलं जातंय, संस्कारांची आठवण करून दोन्ही बाजू चालवल्या जातात. जेनझीला ट्रोल केलं जातं, मला याच्यावर कळत नाही जेनझी आहे कोण. जे मुलं आज 15 ते 25 ते 28च्या वयोगटातले, त्या मुलांना ट्रोल करून भेटणार काय? उद्या हेच मुलं जाऊन नागरिक बनणार आहे, उद्या हेच मुलं जाऊन वोटर्स बनणार आहेत, उद्या जाऊन हेच मुलं देश चालवणार आहेत ना. तर त्यांना असं तुम्ही वेगळं ट्रोल का करताय? ते काय कोणत्या पक्षातले किंवा कुठल्या विचारधारेचे का काय? सामान्य घरातले मुलं येते, त्यांना ट्रोल करून कोणाला काय भेटणार आहे?
एक नाशिक पोलिसांनी आता एक एसओपी काढली आहे, म्हणजे जेनजीच्या आंदोलनाचा जो पोलिसांना त्रास झाला किंवा पोलिसांना त्रास झाला. त्यांनी एसओपी काढली अशी आहे की आता जेनजीची पिढी आहे ती मोबाईल सुरू ठेवते आणि तुमचं सगळं रेकॉर्ड करते, तर ते काय करायचे अशी पोलिसांनी एसओपी काढली, याच्यावर काय मत आहे? मला वाटतं जर तुम्हाला रेकॉर्ड व्हायची भीती असेल ना तर तुम्ही स्वतःलाच विचारा, तुम्ही अशा गोष्टी का करताय ज्याची तुम्हाला रेकॉर्ड होईल अशी भीती वाटते. आम्ही आंदोलन केलं, कॅमेऱ्यांसमोर केलं, मीडियाचे कॅमेरे होते, पोलिसांचे कॅमेरे होते, माझ्या चेहऱ्यावर तर 24 तास दिल्ली पोलिसांचा कॅमेरा होता. आम्ही तो घाबरलो नाही कोणती गोष्ट रेकॉर्ड होण्यापासून. जर पोलिसांना काही रेकॉर्ड होईल याची भीती वाटते, याचा अर्थ पोलिसांच्या मनात काही ना काही वाईट करायचं आहे म्हणूनच भीती वाटते ना. नाही तर पोलिसांना काय भीती वाटली पाहिजे रेकॉर्ड करायची? एसओपी केली आहे त्यांनी. एसओपी काय करावं करण्यापेक्षा आणि काय करू नये असं सांगताय? मला वाटते काय करावं ना, संविधान फॉलो करावा पोलिसांनी. देशातली जी पोलीस आहे ती एका पार्टीची पोलीस नाही, ती या देशाची पोलीस आहे, ती संविधानावर चालणारी पोलीस आहे, बीजेपीच्या व्हॉट्सअप फॉरवर्ड चालणारी पोलीस नाहीये. आणि जर तुम्हाला बीजेपीचेच ऑर्डर फॉलो करायचे असतील आणि देशाचं संविधान बाजूला ठेवायचं असेल तर खाकी पॅन्ट काढून खाकी चड्डी घाला, बीजेपीच्या हेडक्वार्टर समोर उभा राहा आणि म्हणा मे भी चौकीदार. आणखीन एक कनेक्शन लावलं जात आहे की आपण जिथे मुक्कामी होतात तो राष्ट्रवादीचा कुठला सेलचा प्रवक्ता आहे, ते तर मी स्वतः शरद सांगितलेलं आहे. पवारांचा, आणि शरद पवारांची मोदींची भेट हा. आणि मोदींना शरद पवारांचं केलेलं दारातलं स्वागत हा. आणि अभिजित अरे बापरे. एक गणित लावलं जातं, याच्याबद्दल काय? अशी गणित तर भरपूर लागली. आधी जॉर्ज सोरोसचं गणित लागलं, मग चायनाचं लागलं, मग पाकिस्तानचं लागलं. पण अनिश गावंडे हे तर मीडियालाही कळलं नसतं, हे मी स्वतः सांगितलेलं आहे. आणि अनिश माझा चांगला मित्र आहे आणि मित्र म्हणून मी त्याच्या घरी राहिलो. अनिश म्हणला तू कुठेही दिल्लीत असशील, आणि फक्त पहिल्यांदा नाही, मी याच्या आधी दिल्लीत गेलो होतो, अनिशच्या इथं मी भेट द्यायला जायचो, राहायचो. ते एक मित्र म्हणून मी त्याच्या इथे राहिलेलो आहे. बाकी याच्या पुढं काही नाही. म्हणजे पवार साहेब आणि मोदी हे दोघं खूप मोठे लोक आहेत. अनिशचंही भेटणं होत नसेल आणि माझं इथं भेटणं नाही. पवार साहेबांना तुम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो जेव्हा ते जंतर मंतरवर आले, आणि तेही याकरता आले होते, त्यांना विचारायचं होतं जी मारहाण झाली होती मुलांना त्याच्याबद्दल ते चर्चा करण्यासाठी आले होते. एक विषय आहे की तिथे जे ट्रक अरे हा नाही, थांबा हा महत्वाचा. दगडाचे जे ट्रक होते ते पुन्हा 3 टप्प्यावर एका पत्रकाराने समोर आणलेले आहेत. की मग पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही ते कुठेतरी ऍक्सिडेंट झाला होता म्हणून ते खाली करून टाकलं, दुसऱ्या दिवशी तो ट्रक दिसला, आंदोलन स्थळी दिसला, दुसऱ्या दिवशी असं काहीतरी बरंच सिक्वेन्स हे मी स्वतः मला कळाले वाटतं. हे आता म्हणजे आता नाही कळालंय, हे तुम्हाला उशिरा कळालंय. हे तुम्हाला उशिरा कळालंय. 19च्या रात्री आणि 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता ते ट्रक मी स्वतः पाहिले होते. दगडांनी भरून आणलेले ट्रक दिल्ली पोलिसांनी लावले होते, आणि फक्त ट्रकच नव्हते, एक ऑलरेडी डॅमेज झालेली व्हॅन तिथं उभा केली होती जंतर मंतर जवळ. आणि जेव्हा मी पोलिसांना विचारलं, मी तर व्हिडिओ काढून मी स्वतः ट्विट केला होता, तुम्ही 20 तारखेचा माझं ट्विट बघा. सकाळी 6 वाजता मी ट्विट केलं होतं की दगडांनी भरलेला ट्रक हा सेंट्रल दिल्ली सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आला कस काय, आणि त्याच्या बाजूलाच एक तुटलेली व्हॅन कस काय उभा झाली. तेव्हा तर आमचा मार्चही सुरू झालेला नव्हता. तर पोलिसांनी हे आधीच प्लॅनिंग केलं होतं की एक दगडांनी भरून ट्रक आणून ठेवायचा, एक आधीच फुटलेली व्हॅन उभा करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगता येईल विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. दगडफेकचं हे पूर्ण जे प्लॅनिंग होतं हे ऑर्केस्ट्रेट पूर्ण दिल्ली पोलिसांनी केले. आणि मला याची आशंका जेव्हा होती तेव्हा मी स्वतः डीसीपीला जाऊन भेटलो आणि मी डीसीपीला विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं आला कस काय. डीसीपी मला म्हणता अरे अभिजित तुम्ही काही विचार करताय, हा एमसीडीचा ट्रक आहे, बांधकाम जे चालू होतं हा त्याचा सगळा हा तो डेब्रिस त्याच आहे म्हणे, बांधकाम जे चालू आहे. मी म्हणलं तुम्ही दुसरं कोणाला येड्यात काढा, आम्हाला येड्यात काढू नका. आम्हाला माहिती आहे पोलीस कशा प्रकारे अमित शहाची ऑर्डर फॉलो करते आणि कशा प्रकारे आधीच दगडांनी भरलेले ट्रक उभा करते, एक तुटलेली गाडी उभा करते, आणि नंतर बीजेपीचे गुंडे येतात, तेच दगड घेऊन बीजेपीचेच गुंडे पोलिसांवर फेकतात. आणि नंतर एकंदरीत असं सांगायचं की जे लोक विरोध प्रदर्शन करत होते, जे लोक आंदोलन करत होते त्यांनी दगडफेक केली. पोलीस, बीजेपीचे गुंडे हे सगळे सुनियोजितपणे 60 गाठीत यांचं सगळं हे प्लॅनिंग चालू असतं. आणि पहिली वेळ नाहीये. किसान आंदोलन मध्ये हेच केलेले, CNRC मध्ये हेच केलेले. जेव्हा जेव्हा आजकाल या देशात आंदोलन होतं तेव्हा दिल्ली पोलीस आणि बीजेपी यांची ट्युनिंग कशी असते हे आपल्याला दिसून येते. प्रयत्न केले आहेत आणि सुरूही राहतील. आंदोलनाच्या संदर्भात झालं. अभिजित, विषय असा आहे की जर समजा सगळ्या विरोधकांनी एकवटून आंदोलन केलं पुढच्या काळामध्ये या विषयावर, तर तुम्ही कॉक्रोच मोर्चा किंवा कॉक्रोच म्हणून तुम्ही हेल्प कराल का त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी व्हाल? विरोधकांनी जे आंदोलन एकवटले आणि त्यांनी जर आंदोलन केलं तर मला वाटतं आता फक्त विरोधकांचा प्रश्न नाही राहिलेला आहे. आपल्या देशात लोकतंत्र धोक्यात आलेलं आहे. आणि लोकतंत्र धोक्यात कसं आलेलं आहे, आपली जी ज्युडिशरी आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.
सीबीआय ईडी काय आपण पाहिलेच आहे. आपल्या राज्यात जो शिवसेना फोडण्यात आला, एनसीपी फोडण्यात आला, हे कशामुळे शक्य झालं? सीबीआय आणि ईडीच्या दमावर हे सगळं केलेलं आहे. ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी झालं, ज्युडिशरी झालं, आणि मीडियाबद्दल तर कायच बोलणार मी. तुम्ही लोक आहेत, मराठी मीडियाचा मी सन्मान करतो, पण मीडिया काय डेमोक्रेसीचे 4 पिलर असतात म्हणतात ना, त्याच्यात ज्युडिशरी एक असतो, मीडिया असतो, ह्या दोन्ही. ज्युडिशरीवर तर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि मीडियावर प्रश्नचिन्ह नाही आहे. मीडियावर क्लिअरली दिसते मीडिया कोणत्या बाजूला आहे. तर जेव्हा या देशातले सगळे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ज्यांचं काम होतं लोकतंत्राला जिवंत ठेवणं, ज्यांचं काम होतं एका माणसाची दडपशाही तानाशाही निर्माण नाही झाली पाहिजे, त्या लोकांनी हे होऊ दिलं. आणि याला थांबवण्यासाठी आता हे फक्त विरोधी पक्षांसाठी नाहीये, या देशातल्या जनतेला यासाठी एकत्र यावं लागेल. म्हणजे 2 पिलर पॉलिटी आणि एक्झिक्युटिव्ह हे पूर्णतः घरात झाले. कॉम्प्रोमाइज, टोटली कॉम्प्रोमाइज. हा, त्यांच्या ऑफर आल्या तुम्हाला? किती ऑफर आल्या? मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आई बाबांनाही चालू होतं, पण बीजेपी मध्ये या नाही तर आईबाप हो, राहतात. आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? हा जेएनजीचा चेहरा पुढील काळात राजकीय पक्षामध्ये जाईल किंवा राजकारणात? खूप पुढचं बोलतोय सर आपण, खूप पुढचं बोलतोय. चेहरा मी प्रत्येक म्हणतो, एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागलेली ना ती यामुळेच लागलेली. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठं केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठं केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत, त्यामुळे आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत. का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स पेक्षा मोठं करून टाकल्या. सकाळ ते संध्याकाळ मीडियावाले जप करतात, आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का येत. अरे तुम्हाला काय करायचंय? तुम्ही बेरोजगारीवर बोला ना. सर, आज आपको बीजेपी की तरफ से कोई ऑफर हुई है ज्वाइन करने के लिए? अब तक धमकियां बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ, अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए. तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ, उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियां देते हैं. मतलब क्या फायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृहमंत्री होने का, अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियां देनी पड़ती है. कंगना रनावत के बाद अभी जनरेशन आप पूरी खराब कर रहे हैं, जेनजी जनरेशन आप पूरी खराब कर रहे हैं, उनका कल्चर बिगाड़ रहे हैं इस आंदोलन के माध्यम से. पूरे अगर देश के डेमोक्रेसी की लड़ना जनरेशन खराब करना है, अगर सरकार से सवाल करना, क्या कौन सा वर्ड है वो, खराब कर रहे हैं संस्कृति अगर डेमोक्रेसी के लिए लड़ना संस्कृति खराब करना है, अगर सरकार से सवाल करना संस्कृति को खराब करना है, अगर अपने फ्यूचर के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, और अगर अपनी पढ़ाई के लिए लड़ना संस्कृति को खराब करना है, तो हम संस्कृति खराब कर रहे हैं. और मैं कहना चाहूंगा बाबा रामदेव जी से कि सर, पतंजलि के जो फॉल्टी प्रोडक्ट्स बन रहे हैं ना, वो जो खराब हो रहे हैं, पहले उस पर ध्यान दीजिए. उस पर तो सुप्रीम कोर्ट भी बोल रही है उनको बैन कर दो. वो जो आपकी खराब प्रोडक्ट्स है, पहले उस पर ध्यान दीजिए आप. संसद में कल जो है राहुल गांधी ने डिमांड की अमित शाह जी का इस्तीफा. किसके कहने पे गोलियां चलाई गई, उसका जवाब मांग रहे थे, आप क्या कहेंगे? मुझे लगता है इसका आंसर तो बहुत ही क्लियर है. अमित शाह जी के कहने पर ही गोलियां चलेंगी. दिल्ली पुलिस जो रिपोर्ट करती है वो अमित शाह जी को ही करती है, और अगर अमित शाह जी को इसका पता नहीं होगा तो फिर तो होम मिनिस्टर का फेलियर है. लेकिन वही बीजेपी की ओर से बयान आ रहा है कि किसी भी तरीके की गोलियां चलाई नहीं गई. प्रोटेस्ट पैलेट गन्स चलाई गई है, लोग अंधे हुए हैं. पैलेट गन्स मैंने खुद देखी चलाते हुए, हॉस्पिटल में क्रिटिकल थे वो पेशेंट्स. और गोलियां क्या नहीं चली? बिहार में क्या हुआ है? AK-47 बिहार में क्या हुआ? AK-47 किसने चलाई? किसकी सरकार है वहां पर? मतलब देश के बच्चों के ऊपर तुम AK-47 चला रहे हो. एक टाइम था इस देश में AK-47 चलाई जाती थी आतंकवादियों पर, अजमल कसाब पर. जब पार्लियामेंट पर अटैक हुआ था तब AK-47 चलाई जाती थी. आज AK-47 चलाई जा रही है स्टूडेंट्स पर. क्या आने वाले दिनों में अगर विपक्ष
कोई अगर बड़ा मुद्दा लेता है सरकार के खिलाफ, तो क्या कॉकरोच जनता पार्टी उसे उसमें सहभाग लेंगी, उन्हें सपोर्ट करेंगी? मुझे लगता है अभी सिर्फ विपक्ष नहीं, इस पूरे देश को एक साथ आने की जरूरत है। इस देश में जो लोकतंत्र है, जो चीजें चल रही है, अभी भी क्या हुआ, हमारा प्रोटेस्ट खत्म होकर कुछ दिन ही हुए, सरकार ने आश्वासन दिया था कि किसी भी स्टूडेंट्स को तंग नहीं करेंगे, लेकिन फिर भी स्टूडेंट्स के घर जाकर उनको धमका रहे हैं, उनको डिटेन कर रहे हैं, उनको अरेस्ट की धमकियां दे रही है। एक तरीके से लोगों की आवाज दबाने की जो कोशिश की जा रही है, उससे तो एक चीज साफ पता चलती है, ये सरकार डेमोक्रेसी में बिलीव नहीं करती है, लोकतंत्र में बिलीव नहीं करती है। इस सरकार की वजह से इस देश का डेमोक्रेसी और लोकतंत्र कमजोर हो चुका है। लोकतंत्र को बचाने के लिए, संविधान को बचाने के लिए सिर्फ विपक्ष नहीं, सभी लोगों को एक साथ आना पड़ेगा और हम सब एक साथ आएंगे। विदेशी फंडिंग आपको हो रहा है, ऐसा आरोप किया जा रहा है। अभी फंडिंग। आपने बताया कि गृहमंत्री ने इसके बारे में मुझे लगता है अगर हमें विदेशी फंडिंग मिल रही है या हमें विदेश से कंट्रोल किया जा रहा है, तो ये तो अमित शाह जी का फेलियर है। फिर अमित शाह जी को भी रिजाइन देना चाहिए। इतने बड़े चाणक्य के होने के बावजूद विदेश से फंडिंग कैसे आ रही है, विदेश से कैसे कंट्रोल हो रहा है? सर, शिक्षा मंत्री पर प्रियंका गांधी ने जो बयान दिया, उसके ऊपर आप क्या कहेंगे? बयान क्या था, मैंने सुना नहीं। उन्होंने कहा था कि प्रियंका गांधी ने कहा कि ये भी वैसे जिनको हटाया गया बस उनकी रिप्लिका ही है। रिप्लिका है। हाँ, मतलब अब देखो बीजेपी में क्या है, उनके पास लोग भी तो नहीं है। अभी मैंने देखा वो शिक्षा मंत्री का कोई वीडियो वायरल हो रहा है, जहाँ पर वो जो गुजरात में बिल्किस बानो का रेप हुआ था, उसके रेपिस्ट का स्वागत कर रहे थे। तो ये पार्टी बस गुंडों और बलात्कारियों का स्वागत करने में ही इनका वही काम है। इस देश में कहीं पर भी बलात्कार होता है, बीजेपी के लोग पहुंच जाते हैं हारमाला लेकर कि भाई बहुत अच्छा काम किया तुमने, आओ तुम्हारा स्वागत करते हैं। कुलदीप सेंगर तो इनकी ही पार्टी का है। ये पार्टी में बलात्कारी और गुंडों का ही स्वागत किया जाता है और उनको ही सम्मान मिलता है, और बाकी जो हम जैसे नागरिक हैं, हम जैसे जो स्टूडेंट्स है, उनके लिए पैलेट गन से, उनके लिए लाठी है, और बिहार में तो AK-47 भी निकाल दी। पार्टी विद We are people with a difference. We are the people of this country who believes in democracy, who believes in the Constitution of India, who believes in Dr. Babasaheb Ambedkar, and who believes in the philosophy and values of Mahatma Gandhi. म्हणजे एक मराठीतला प्रश्न आहे की महाराष्ट्रात ही नीट, त्यानंतर आता MPSC TET आणि त्या TET या सगळ्यांचे पेपर फुटले आणि सगळा गदारोळ सुरू आहे. जसं केंद्रामध्ये शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं, महाराष्ट्रात ती गरज आहे असं वाटतं का? गरज आहेच सर. या देशात जी शिक्षण व्यवस्थाची वाट लागलेली ना, त्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण की ते केल्याशिवाय हे लोक लाईनीवर येणार नाही. यांच्याकडे इतका वेळ होता, यांनी काय केले? फास्ट ट्रॅक कोर्ट बसवली. मला खूप सगळे लोक आले म्हणे आता तर मोदींनी फास्ट ट्रॅक सुरू केली, फास्ट ट्रॅक कोर्टचं आश्वासन दिलेले आहे, जे काही पेपर लीक आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जाणार आणि लगेच जे काही आहे त्याच्यावर कारवाई होणार आणि आंदोलन मागे घे. मला असे बोलण्यात आलं खूप सगळ्या लोकांकडून, आंदोलन मागे घे. आता नरेंद्र मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्ट बसवली. काय झालं त्या फास्ट ट्रॅक कोर्टचं? पहिली सुनवाई जी आहे ती पोस्टपोन झाली का? कारण की CBIचा काउन्सिल आला नाही. तर अशी ती या लोकांची व्यवस्था आहे. या लोकांना इलेक्शन रॅली असेल ती टाइमवर होईल. या लोकांना जिथं जिथं इलेक्शनचा प्रश्न असेल त्या सगळ्या गोष्टी टाइमवर करतील, पण जिथं शिक्षणाचा प्रश्न येईल तिथे या लोकांकडून एकही गोष्ट नीट होणार नाही. इलेक्शनसाठी गुजरातवरनं, बिहारच्या इलेक्शनसाठी मला वाटतं आता गुजरातवरनं ट्रेन पाठवल्या होत्या. आपल्या महाराष्ट्रातल्या किती मुलांना पोलीस भरतीसाठी कसं जावं लागतं? एकतरी स्पेशल ट्रेन यांनी सोडली आहे का विद्यार्थ्यांसाठी? मुंबईतल्या मुलांना गडचिरोलीला जावं लागतं, गडचिरोलीच्या मुलाला कोल्हापूरला जावं लागतं, आणि कोणत्या अवस्थेत राहतात ते? भर पावसात ग्राउंडवर झोपावं लागतं, रस्त्यावर झोपावं लागतं. त्यांच्यासाठी हे लोक काही व्यवस्था करत नाही. जशी तुम्ही तुमच्या वोटर्ससाठी इलेक्शनच्या वेळेस स्पेशल ट्रेन चालवतात, अशी कुठली तरी एक ट्रेन तुम्ही चालवली का स्टुडंटसाठी, परीक्षा भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी? यांची प्रायोरिटी नाहीये शिक्षण, यांची प्रायोरिटी नाही. यांची प्रायोरिटी फक्त इलेक्शन आहे. यांना काही करून इलेक्शनवर इलेक्शन जिंकायचं आहे, बाकी जनता खड्ड्यात जावं यांना काही फरक पडत नाही. विचार आहे का आंदोलन उभं करण्याचा महाराष्ट्रात या सगळ्या मुद्द्यांवर? नक्की करणारच आहे सर, करणारच आहे. एक शेवटचा प्रश्न, MPSCचा एक पेपर कुठला औषध निरीक्षक विभागाचा, आणि MPSC मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये खाते. आता काय मागणी आहे? असं बोललं जातं तिकडे धर्मेंद्र, इकडे देवेंद्र, सोशल मीडिया. नरेंद्र असो, धर्मेंद्र असो, देवेंद्र असो, मी जे बोललो ते आहे. या लोकांना शिक्षणाची काहीच पडलेली नाहीये, मुलांच्या फ्युचरची काहीच पडलेली नाही आहे. यांना फक्त इलेक्शनच जिंकायचंय. देवेंद्र फडणवीस आतापासून मला वाटतंय की 2019च्या निवडणुकीला लागले असतील, त्याच्यामुळे MPSCचा पेपर फुटला, TETचा पेपर फुटला, त्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांची मुलं काय करतील? बाहेर जातील शिकायला. मी बॉस्टनला शिकायला होतो. BJPचे जेवढे मंत्र्यांचे मुलं आहे ते माझ्यासोबतच बॉस्टनला होते. मुख्यमंत्र्यांची मुलं तिकडे जातील, ते थोडी ना TETचा पेपर देतील. ते मुख्यमंत्र्यांचे किंवा यांचे जेवढे मंत्री त्यांचे मुलं थोडी ना पोलीस भरतीला जातील. त्यामुळे त्यांना काय पडणार आहे, काय त्यांना काय घेणं देणं आहे, त्यामुळे ते विचारच करत नाही.
थैंक यू।